गणेश सेवा मंडळ तुरळ हरे करवाडी। श्री वरदान देवी प्रसन्न, कोंड मालक प्रसन्न, सालबाई देवी प्रसन्न। गणरायाच्या कृपेने दुमदुमल अवघ गाव, गणेश सेवा मंडळ तुरळ हरे करवाडीचा अभिमान। सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल आदर्श व्लॉग्समध्ये। तर मंडळी, आजचा व्लॉग खूप खास आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, शर्यतीच्या प्रिपरेशनचा व्हिडिओ होता आणि आज आपल्या ॲक्च्युअल शर्यती आहेत आणि आता मी घरात आहे आणि आज खूप दिवसानं आपले बैल मैदानात जाणार आहेत। राजाचं दुसरंच मैदान आहे, त्याचे पायाला लागले ना, थांबा दाखवतो। राजा शेठ का बोलते पब्लिक, आज जायचं आहे, आज कंटाला काढ तुझा काय सरजा। हे बघा मित्र, राजाच्या ना डाव्या पायाला ना लागलंय थोडं, त्याच्यामुळे राजा आपला घरी होता इतके दिवस आणि आता आणि आजपासून राजा शर्यतीत जायला सुरुवात करणार आहे। आज राजाची शर्यतीला ॲक्च्युअल सुरुवात होते, कारण फक्त आरोलीतच पळाला नाही, आरोलीत गुलाल देखील घेतला नाही त्यांनी आणि आजपासून स्वतःच्या घरच्या मैदानापासून तो सुरुवात करणार आहे। बघूया आज काय होतं, प्लॅन तर राहील गुलालात राहण्याचा, बघू काय होतं। आपण खूप दिवसांनी आता बगीराला बाहेर काढणार आहे, तिथे घेऊन जातो जरा, काका यात्रा घेऊन चला, गाडी चालवतो आणि लगेच तुम्हाला ग्राउंडवरती भेटूया। सो बगीराला इथे लावले आणि शर्यतीला सुरुवात झाली। शर्यतीला सुरुवात झाली म्हणजे मैदान स्टार्ट केले, गाणं वगैरे वाजतंय, सगळे स्टॉल्स वगैरे लागलेत मित्रांनो, मैदान सजलंय। बघा हायवेच्या बाजूला आपलं मैदान आहे। पायात त्यांना लाविल तर कियान पेंडीर सो मंडळी, आपण स्पर्धेच्या ठिकाणी आलो आणि हे आपला आजच्या मंडळाचं टी शर्ट आहे बघा, कसं दिसतंय कमेंट करून सांगा। पाटी बळीराजा नाव आहे आणि इथं आमच्या स्वयंभू गणपतीचा फोटो आहे। हे देखणी जोडीच्या ना, दाखव दाखव काय आहे मित्रांनो,
देखणी जोडीची बक्षीस आहे ती. आणि ही आपल्या स्पर्धेची बक्षीस आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि बाकीचे आहेत तिथे. सो मंडळी सगळं मैदान सजलंय आणि दुकानं देखील लागलेत. वरती दुकानं लागलेत, त्या साईडला दुकानं लागलेत. आणि हे आपलं मैदान मध्ये सेंटरला तिकडे स्टेज देखील सजलं आहे. स्टेजवर बक्षिसं देखील अरेंज करतात. आता स्पीड टायमरचं सेटिंग करतात आणि मी थोडं शूट करतो. ॲक्च्युली मला शूट करायला नंतर भेटणार नाही, कारण मी स्टेजवरती समालोचकांसोबत बसणार आहे, असा विषय आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता मैदानाची सराउंडिंगची शॉट्स घेऊन टाकूया. कालच्या व्हिडिओत तुम्ही मैदान बघितलंच असेल, अजून काय दाखवत नाही. आज फक्त नियोजन तुम्हाला दाखवणार. सगळे वरती आहेत, वरती ट्रॅफिक सांभाळायला अर्धे आहेत. आणि व्हिडिओमध्ये जो तुम्हाला हे पिवळं टी शर्ट घालून दिसेल तो मंडळाचा मग हा साकव प्रेक्षकांसाठी जाण्यासाठी बैल जाऊ शकत नाही ह्याच्यावरून. काल सांगितल्याप्रमाणे बैलांची एंट्री त्या बाजूने आहे, इकडून फक्त माणसं जाणार आहेत. गाड्यानं सांगितल्याप्रमाणे येलो कलर म्हणजे मंडलाचा कलर. येणार आता ट्रॅफिक हवालदार म्हणलाय. आज आपल्या राज्याचा खंबेर आहे. खाली येतो याला दुसरा देश मालकाला दुसरं त्याच्याशिवाय फुकट आहे का नाही? फुकट आहे राजाशिवाय फुकट आहे. आम्हाला त्याशिवाय शर्यतीला जाऊ शकतो. आता आमचा राजा परत शर्यत उतरणार आहे. काय होतं गुलार केला ना, नाचेन मी नाचेन. मित्रांनो आता सेन्सर टायमर लावतात, वरून वायर काढतील आय थिंक सो. बैलांना देखील मैदान दाखवायला सुरुवात केली नाही. हे आमच्या गावातली जोडी आहे, अरविंद जाधवांची. शॅम्पू पण काढायला सांगा, गाडी पण काढायला सांगा. ती रंगवाल्याची मोठी काढायला सगळे काढायला लावूया. हा मोठा मी माझ्या कामावर आलोय आता. मला संध्याकाळला पण इथंच राहायचं आहे. व्हिडिओ करायला काय जास्त भेटणार नाही आपल्याला. मित्रांनो बघा, मैदानात गर्दी झाली मैदान दाखवण्यासाठी. सगळ्या जोड्या मैदानात हळूहळू उतारायला लागल्यात, स्वतःच्या बैलांना मार्ग दाखवून घेत आहेत. आता ही आमच्या वाडीतली जोडी जाते, आमच्या अक्षदाची. नवीन बैल पाहायला मिळतात मित्रांनो. आपण मुंबई असल्यामुळे आपण हे सगळं कव्हर करू शकत नाही, पण आता आपल्या स्पर्धेच्या वगैरे आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, या ठिकाणी आमच्या तुरळगावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय. सो मंडळी, ॲक्च्युली मी स्टेजवरून खूप वेळ झाला खाली आलो आहे आणि आम्ही बैलांना मैदान वगैरे दाखवलं. आपला राजा सारख्याला आणलं आहे बघा घरातून. ॲक्च्युली गुलाल वगैरे लावून आणला होता, पण मैदानामध्ये खराब झाले तर त्यांना धुतले. आणि आजचं आपल्या राज्याचं पहिलंच मैदान आहे असं बोलू शकतो, कारण एकच आरवलीला गुलाल केला होता त्यानंतर आताचं दुसरं मैदान आहे. त्याच्या पायाला लागलं होतं हे बघा, पायाला लागलं होतं. आज बघूया काय करतो. खूप दिवसांनी बाहेर पडला आहे. आणि हा सर्जा, दोन्ही बैल आपली खूप दिवसांनी बाहेर पडलेत. बघूया आज काय करतात. चला, मला तिकडे जायला लागेल आता. माझं काम मला करायला लागेल. हे बघा इथं, आणि इथून मी कोणा जाऊन देऊ नका, खुटी उपटील. इथं कोणा तरी थांबायला लागेल.
आहे असं एक वेगळी ओळख आहे. आणि अशा या भागामध्ये आजचा हा भाषणामध्ये दोन्ही गटातला नागरिकांचा महोत्सव संपन्न होतोय. अनेक क्षेत्रामध्ये आपल्या लाखोच्या जोडीने या नागरिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. नियोजन करताना निश्चितच नियोजनाचा अभाव या पदाधिकाऱ्यांचा सुंदर आणि सुंदर स्वभाव त्याच्यामुळे निश्चितच कार्यक्रमाचा सुरुवातीपासूनच दिसून येतो प्रभाव. या चक्रामध्ये पुन्हा एकदा आयोजकांचं म्हणजेच गणेश सेवा मंडळ पूर्ण हरेकरवाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ज्यांनी नीट एक सुंदर लेखन अप्रतिम लाजवाब असं नियोजन केलेलं. बरेच दिवसाची मेहनत त्यांची भाव येते आणि निश्चितच मी अभिमानानं सांगतो लगातार पद्धतीने स्पर्धा होत असताना सुद्धा या स्पर्धेला सुद्धा दोन्ही गटातील स्पर्धकांनी नांदेड वारसाला तेवढंच मोठं योगदान देत असताना घाटी गटाची तब्बल मला वाटतं आतापर्यंत 90 जोड्यांची नोंदणी आणि गावठी गटाची नोंदणी या ठिकाणी जोड्यांची नोंदणी त्याप्रमाणे घाटी गटाची आतापर्यंत आपण जवळजवळ 30 हे सावळी देखनी मुरत चंदनी साकारली अंतरी भक्तीत दंगल चित्त हे रंगल विठ्ठलाच्या पाऊली. हो सावळी देखनी मुरत चंदनी साकारली अंतरी भक्तीत दंगल. सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. संतोष फेराडे साहेब खरोखरच एक उत्तम नेतृत्व आमच्या हरेकरवाडीशी एक वेगळं नातं असणारे संतोष फेराडे साहेब आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. तिथं जोरदार टाळ्या. सन्माननीय कृष्णाजी हरेकर साहेब त्यांना शाळेने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहेत. त्यानंतर सन्माननीय कृष्णाजी हरेकर साहेब माजी सभापती अरविंदजी जाधव साहेब माजी सरपंच आणि त्यांचे यजमान अरविंद जाधव यांच्या सन्मानात विद्यमान सरपंच अरविंदजी जाधव साहेब यांच्या या ठिकाणी आमच्या हरेकरवाडीच्या वतीने सन्मान होत आहे. त्यानंतर गणेश सेवा मंडळ हरेकरवाडीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. चलावा आता मैदान दाखवणं बंद करा. कैलासवासी कृष्णा यशवंत घरशी आंबो पोक्षेवाले आपली 1 नंबरची जोडी या पुढे. आंबो पोक्षेवाले घरशी 1 नंबरची जोडी या पुढे. या ठिकाणी ड्रायव्हरांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. तरी पहिला सन्मान घेण्यासाठी या ड्रायव्हरांमधला सगळ्यात जुना जाणता ड्रायव्हर अमोल पाटे आपण या ठिकाणी आपला सन्मान केला जाणार आहे. जरी आपण यजमानी असला तरी खूप जुना ड्रायव्हर आहे. ज्याला अनेक वर्ष उद्घाटन केले जाते. सन्मान्य कृष्णाजी हरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते फीत कापली जाते आणि या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. कालची 3 नंबरची जोडी आहे तेव्हा डेकोरेटरच्या मैदानावरती रुपयाला किंवा जलवा दाखवला होता. सोळा रोजी अतिशय सुंदर अशी जोडी सुटली मागून गोपाळ या जोडीचा मागण्या पडतोय. सुंदर अशी जोडी गोपाळ काय करणार जोडी द्यायची आहे. प्रसाद झाला आला 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 बाबू गोपाळ आला. अतिशय सुंदर
चिट्टीवारली जोडी सुटली या ठिकाणी आकाश जाधव जोडीच्या मागला बसतोय सुंदर अशी जोडी या ठिकाणी परतानावर या ठिकाणी गप्पांचा पक्ष पळतोय शंकरच्या जोडीने पक्ष अप्रतिम पळतोय हे पक्ष अव्वल क्रमांक मिळाला होता आणि आज जबरदस्त बनायला पडती आहे जोडी खूप पटाने राहणं पडतं जोडी पडते सौरभ सोलकर ना ड्रायव्हर आहे जबरदस्त जोडी पळवतोय पटकानाकडे जोडी सुंदर जोडी पडली आहे वाडा वेसराडवाला टाकरी या ठिकाणी सौरभ सोलकरला आपण पाहतोय अतिशय सुंदर 16-74 आपली जोडी सुटली अतिशय सुंदर आपलं वासरू बघा काय जबरदस्त म्हणतो तिकडा म्हणायचा होता ड्रायव्हर पडला बैल आपला जबरदस्त काळाचं वासरू आहे अतिशय सुंदर तेवीस आणि 23-24 या हंगामामध्ये हर एक मैदानावर गुलाल मिळवण्याचं काम केलं अर्थात आजच्या यजमानांची जोडी या ठिकाणी आरंभ रेषेवर येते स्वतः संदीप दादा हरेकर निश्चितच या जोडीचा एकनिष्ठ ड्रायव्हर स्वतः रुपया दादा किंजळकर जोडी आली मैदानात आजच्या मैदानाची यजमान जोडी आहे राजा सर्जाचा साज आहे ज्या जोडीनं हरिकरवाडीची ओळख करून दिली खऱ्या अर्थानं या तुरळचं गाव रोशन केलं ही जोडी अरे ते रेटिंग द्यायला मागे तुमचं हे महिला पुढे घ्या बैलांना